मित्रांनो नमस्कार, जय महाराष्ट्र. बातमी येत आहे थेट कोकणामधून. कोकणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला प्रचंड मोठं यश, तर नारायण राणे नितेश राणेंना सगळ्यात मोठा दणका. डिपॉझिट जप्त, सर्वच्या सर्व नेत्यांचं डिपॉझिट जप्त करत ठाकरेंनी अखेर काढला लोकसभा विधानसभेचा वचपा. मित्रांनो, नगराध्यक्षांसह सगळ्याच ठिकाणी नगरसेवक आले निवडून. बघूया सविस्तर. कोकणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना नारायण राणेंना पडली अखेर भारी. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया. राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आता सुसाट धावताना दिसते आणि जाणवते त्या प्रकारे आता नेमक्या कोणकोणत्या ठिकाणी नगराध्यक्ष, कोणकोणत्या ठिकाणी नगरसेवक, नितेश राणेंना, नारायण राणेंना कसा बसलाय धक्का, ते देखील आपण आता पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांचं राजकीय वैर सर्वांनाच माहीत आहे. शिवसेना परिवारावरती आणि मातोश्रीवरती खालच्या शब्दात टीका करणारं नारायण राणे कुटुंब आता मात्र उघड्यावरती पडलंय. त्यांच्या दारुण पराभवाने त्यांच्याच तालुक्यामध्ये, त्यांच्याच गावात हा पराभव झाल्याने आता मात्र त्यांची मोठी पंचायत उडाल्याचं चित्र आहे. मित्रांनो, हा पराभव त्यांना मान्य करावा लागतोय, कारण की या पराभवाच्या पाठीमागचं त्यांचं काम बोलत आहे. कारण की राजकीय स्थितीमध्ये आपण राजकारण करत असताना, आपलं राजकीय आयुष्य जगत असताना आपण कोणाशी कसं वागतो, हे वागत असताना संपूर्ण समाज आपल्याकडे पाहत असतो, हे बघण्यात ते विसरले वाटतंय. म्हणून तर अशा प्रकारची ही घडामोड घडताना दिसली. त्याप्रमाणे मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये यालाच अनुसरून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा कोणकोणत्या तालुक्यामध्ये, कोणकोणत्या नगरपालिकांमध्ये विजय झालाय, किती किती नगरसेवक आलेत आणि कुणाचं डिपॉझिट झाले जप्त, हे देखील आपण पाहणार आहोत. कोकण हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला, परंतु कोकणामध्ये मात्र आता लढाई सुरू झाली होती भाजपा विरोधात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची. दोन्ही सत्तेतील पक्ष समोरासमोर विरोधामध्ये बसल्यामुळे याच्यामध्ये ही लढाई अतिशय मोठी अटीतटीची झाली. याचा फायदा झाला तो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला. एकीकडे नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र नितेश राणे, तर विरोधामध्ये निलेश राणे. अशा प्रकारची सिंधुदुर्गमध्ये लढाई सुरू झाली. या लढाईला अतिशय मोठं स्वरूप आलं. निलेश राणेंनी भाजपच्या नेत्यांचे पैसे वाटपाचा कार्यक्रम रेकॉर्ड केला, इथपर्यंत ते पोहोचलं आणि शेवटी निकाल देखील तशाच प्रकारचा लागला. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे असणारे संदेश पारकर हे कणकवली नारायण राणेंच्या गावातच ते शिवसेनेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. शहर विकास आघाडीच्या करून त्यांनी ही निवडणूक लढवली होती. सगळेच्या सगळे नगरसेवक, नगराध्यक्षपद त्यांच्याकडे आल्यामुळे सध्या महाराष्ट्रात त्यांच्या विजयाची चर्चा जोरदार सुरू आहे. नितेश राणे, नारायण राणेंना मात्र ही मोठी चपराक कोकणामध्ये बसल्याचं सगळीकडे चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या राजकारणामध्ये दुसरा एक महत्वाचा विजय म्हणजे श्रीवर्धन मधून. श्रीवर्धन तालुक्यात देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अतुल चौगुले यांचा दमदार आणि शानदार विजय झालाय. हा विजय उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच उत्साहवर्धक, तर नारायण राणेंच्या दोन्ही पुत्रांसाठी हा धक्कादायक निकाल असल्याचं सगळीकडेच बोललं जात आहे. उदय सामंत यांच्या बंधूंच्या देखील राजापूर या विधानसभा मतदारसंघात देखील तिथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं एक हाती वर्चस्व आलंय आणि इथे देखील ठाकरेंची शिवसेना सुसाट सुटल्यामुळे मंत्र्यांसह आमदारांसह खासदार या सगळ्यांनाच ठाकरेंनी एका रेषेमध्ये आणून आपला विजय या ठिकाणी संपादित केला आहे. हा विजय साधा सुद्धा नव्हता, तर हा विजय महाराष्ट्राच्या राजकीय अस्तित्वावरील सगळ्यात मोठी लढाई होती. ही लढाई महाराष्ट्रासाठी खूप महत्वाची होती, उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाची लढाई होती. इतक्यावरच हे थांबलं नाही, तर आगामी काळामध्ये वरती इकडे रायगड जिल्ह्यामध्ये भाजपचा पानिपत करत इथे देखील उरण तालुक्यावरती उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीची सत्ता लागलेली आहे. बालदी यांचा दारुण पराभव होऊन विद्यमान आमदार असल्या कारणाने भाजपचा या ठिकाणी दारुण पराभव खूप जिवारी लागला आहे आणि या भागात देखील उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचा दमदार विजय खूप महत्वाचा मानला जातोय. मित्रांनो, त्या प्रकारे कोकणात आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने आपल्या विजयाला सुरुवात केली असून
लोकसभा आणि विधानसभेचा वचपाकडे ठाकरेंनी ही निवडणूक हातामध्ये घेतल्याचं बोललं जाते, परंतु राणे नितेश राणे या दोन्ही पितापुत्रांना मात्र जबरदस्त धक्का देण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचंड मोठं यश आल्याचं यावरून सध्या बोलत आहेत. मित्रांनो, याबद्दल काय सांगाल?